अतुल लोंगले गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालेत. पाहूया काय घडतंय मैदानात. चालू करा अंपायर मॅच. पहिला बॉल अतुल लोंगलेचा. सामना करेल तो विजय. एकदा या ठिकाणी कंप्लीट झाली आहे. धावसंख्येचा श्री गणेश जरूर पाहायला मिळतो. पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांचं दुपारच्या सत्रामध्ये करूया स्वागत. अगदी पुढची मॅच सुद्धा एक बिग फाईट जरूर आपल्याला पाहायला मिळेल. बीड आणि अमराई यांच्यातली एक मोठी लढत तुमच्या भेटीला जरूर येईल. पहिल्या फेरीतला तिसरा सामना आपल्या भेटीला आलाय. एकीकडे होणार, दुसरीकडे आपण पाहिलंय की स्वर्गीय दिवा पाटील प्रतिष्ठान उमरोली टीम टायमिंग लागलं गेलंय. विनंती आहे 15 मिनिटात 3 षटके झाली नाही तर चौथ्या षटकात आपला एक प्लेअर 38 सर्कलमध्ये असेल. प्रत्येकाला ही विनंती आहे. दोन धावा या ठिकाणी कंप्लीट झाल्यात. गोलंदाजीचा एक वर्चस्व आज मैदानावरती जरूर पाहायला मिळाला. त्याच्यानंतर ऋषी नावाची बॅटिंग, अनिकेत नावाची बॅटिंग आपण आज पाहिली, जिथे मात्र गिरवले टीम आणि कर्जत बाजारपेठ परतीच्या प्रवासाला जरूर पाहायला मिळाला. आणि त्यातही राजमाची टीम जी पहिला सामना एक दैदिप्यमान खेळ करताना दिसून आली, दुसऱ्या सामन्यात सुद्धा तितकाच लाजवाब होता. परंतु या दोनही विजयानंतर मात्र आता ते जाऊन पोहोचले आजच्या दिवसातल्या अंतिम सामन्यामध्ये. दरम्यान हा बॉल वाईडचा इशारा, वाईडच्या मारणे का अतिरिक्त बोनस धावफलकावरती. अतुल लोंगलेची गोलंदाजी या सीझनची सुरुवात होते, परंतु चांगला स्ट्रोक पुन्हा एकदा पाहायला मिळतो. आणि या स्ट्रोक वरती पहिला झटका पाहायला मिळालाय तो होणार टीमला. दे धक्का आणि इथे मात्र पहिला झटका जरूर आपण पाहतोय विजयच्या पारीचा. विजय का करण रे हे कितव्या बॉल आउट झाला? तिसऱ्या ना? तिसऱ्या ना पुढे ती तसं लिहिले किती पण बॉल फेकू दे त्याला, विकेट नाही लिहिली. विजयला परतावं लागेल. या ठिकाणी आपण पाहतो एक चांगले बॅटिंग लाईन मैदानात तो साकारत होता. विजय त्यांचा नको विचारू, ही अमराईवातली बोलतात काय पण. त्यांचा 12वा कुठे आला इथं आला तर बॅट्समन कोण गेलाय? ए नवीन बॅट्समन सांगा रे. 12वा तुम्ही इथं 12वा इथं सांगा नाव. जुनेत का दुसरा एक पटका. ए दादा तुम्हाला मी XY टाकेन रे दादा. इकडची पेनल्टी बसेल. नाव नाही झाला इकडं. कोण आउट कोण झाला आता? एवढा इथे चर्चा झाली कोण एकाचा तोंडातून शब्द निघाला तरी. हे कोण आउट झाला रे? हो आम्हाला प्रॉब्लेम काय नाही तिकडं, लाईव्हला प्रॉब्लेम येतोय ना. सांग इथं वाटलं तर इथं बस इथे पुढची. सुनील आउट झाला. सुनील आउट झाला. आता सांग कोण गेला? सुमित गेला. आता चालला. आता कोण चाललाय? सुमित. अजून कोण आउट झालाय आपला? सुमित पुढे पण इथं पण विकेट टाक. पाणी घे रे तो. आता गेला 4 बॉल झाले, एक वाईड आलाय. थांबा तेजस सर, जरा इथे सेट करू द्या, नंतर बोलू तुमच्याशी. तुमची मॅच आहे बाकी अजून. हे शुभम चल इकडं. अरे इकडं तू. अरे येईल तो, ये रे. चांगला स्ट्रोक यावेळी घेण्याचा प्रयत्न होता सुमितचा. न्यू बॅटर मैदानात दाखल झाले होते, त्यालाही धक्का देण्याच्या तयारीत स्वर्गीय दिवा पाटील उमरोली प्रतिष्ठान पाहायला मिळालं. आणि त्याच्यानंतर जर आपण पाहायला गेलं तर विजय ज्या पद्धतीची बॅटिंग लाईन मैदानात साकारत होते, एक संयमी खेळ होणार टीमचा चालू होता. आणि अशा परिस्थितीत अजय लोंगलेच्या हातात तो झेल गेला आणि तिथे मात्र त्याला बाद व्हावं लागलं. त्याच्यानंतर आलेला सुनील
तोही परतीच्या प्रवासाला आपल्याला पाहायला मिळाला. एक चांगली गोलंदाजी सध्या अतुल लोंगलेच्या माध्यमातून मैदानावरती आपण पाहतोय. अद्यापपर्यंत गोलंदाजीचे 5 बॉल आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि धावा झाल्या धावफलकावरती 2 विकेटच्या नुकसानीनंतर 4 आकड्यावरती. शेवटचा बॉल सुद्धा निर्धाव येतो. इथे कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं यावेळी समाप्ती पथावरती आले. 4 षटकांचा सामना आहे आणि जर पाहायला गेलं तर थोडंसं स्पर्धेला जरूर उशिरा सुरुवात झाली होती. त्याचा फटका प्रत्येक संघाला जरूर इथे बसू शकतो. चला जरा फास्ट करा. स्वर्गीय दिबा पाटील प्रतिष्ठान उमरोली टीम. फार विलंब होतोय. 20 मिनिटांमध्ये आपल्याला पहिलं सत्र संपवायचं आहे. टायमिंग लागलं गेलंय याची नोंद घ्या. 15 मिनिटात 3 षटके झाली नाहीत तर मात्र एक प्लेयर आपल्याला 38 सर्कल मध्ये इन करावा लागेल. याची नोंद घ्या आपण. आकाश गायकर. केटीसी जगताला पडलेलं फार मोठं स्वप्न, परंतु आता या स्वप्नाने पहिलाच झटका देण्याच्या तयारीत होता. अजून एक पहिल्या बॉलवरती म्हणायला गेलं तर कारण आधी अतुल लोंगलेच्या गोलंदाजीवरती 2 विकेट आपल्याला पाहायला मिळाल्यात आणि त्याच्यानंतर आता आकाश गायकर गोलंदाजी मार्कवरती आलेत. एकच धाव धावफलकावरती पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचले ते अद्यापपर्यंत 6 आकड्यावरती. 7 झालाय का बघ. सात झाला हे काय 1 2 4 5 7 झाले. 7 धावा आतापर्यंत धावफलकावरती आहेत. आमचा काय नसतो त्याला लाईव्हला प्रॉब्लेम येतो. प्रॉब्लेम होतं म्हणून तर मी काय बोलत नाही. लाईव्हला एक शब्द आपला चुकीचा केला ना ते कमेंट्स पास होतील. किती बॉल किती झाले रे आता यावर्षी? 7 रन झाले आता कंपाऊंड 7 झाले. चांगला फटका यावेळी आपण पाहतोय. पुन्हा एकदा ग्राउंड पद्धतीचा शॉट जरूर पाहायला मिळाला. त्याच्यावरती एकच धाव धावफलकावरती आपण अनुभवतोय. न्यू बॅटर मैदानात दाखल झाले होते ऋतिक, ज्याने मात्र एका धावेवरती समाधान व्यक्त केलं होतं. परंतु इथे आकाश गायकरच्या गोलंदाजीकडे जाऊया. चांगला बॉल गती देण्याचा प्रयत्न होता, परंतु आता होणारी टीम सध्या धावसंख्येच्या मोठ्या संकटात जरूर आहे.
या संकटातून सावरण्यासाठी अगदी षटकार चौकारांच्या बॅटरला मैदानात दाखल करावं लागेल. 3 विकेटचं नुकसान अद्यापर्यंत आपण पाहिलंय. नेक्स्ट बॉल आकाश गायकर, फायर, हवाई सफर आणि इथे परतावं लागेल याही बॅटरला. 1 मोर विकेट डाऊन. विकेट नंबर 4 बॅक टू डग आउट. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना 4 विकेटचं नुकसान. कर्जत बाजारपेठ टीमचा सकाळी जर विचार करायला गेला तर अगदी फार मोठी अनिकेतच्या बाबतीत घडलेली चुकी महागात ठरली आणि कर्जत बाजारपेठला मात्र या स्पर्धेतून बाहेर पडावं लागलं. तदनंतर आपण सामना पाहिला होता जो मात्र श्री सिद्धिविनायक नेरलपाडा आणि गिरवले टीममध्ये जी चुकी टॉस जिंकल्याच्या नंतर सिद्धिविनायक नेरलपाडाकडून झाली, त्यात मात्र मोठ्या धावसंख्येचा एक सामना करता करता विकेटचं पतन पाहायला मिळालं आणि नेरलपाडा टीमला मात्र परतावं लागलं होतं. तदनंतर मात्र राजमाची टीमने इरावळे टीमला मात्र परतीच्या प्रवासाला पाठवलं. चांगला बॉल यावेळी. दोन षटकांचा वाजवी केल्या ठिकाणी संपलाय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती अवघी 9 या आकड्यावरती. तेजस, इथं माझा आवाज कमी होतोय, तुझा जास्त येतोय. तू स्लो जरी बोलला तरी ऐकायला येते इथं. चला उमरोली टीम 4 मिनिटात ही ओव्हर संपवायची आहे तुम्हाला. चांगला फटका, रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, स्विचिट करण्याचा प्रयत्न सुमितच्या बॅट मधून येतोय. ज्या आशेचा किरण पाहिजे होता होणार टीमला, ती बॅटिंग लाईन सध्या मैदानात येणार का? कारण सुमितच्या बॅट मधून आलाय हा एक स्विचिटचा चौकार. सांगे कुड्यातलं तिसरं षटक. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आकाश लोंगले. पहिल्याच बॉलवरती सुमितच्या बॅटमधून त्याला चौकार लगावला गेलाय. संयमी खेळ, परंतु इथे चांगला फटका. पुन्हा एकदा 30 रणनीती पाहायला मिळते. हा संयम आहे. खरं म्हणायला गेलं तर 2 ओव्हरमध्ये जी अतुल लोंगलेची गोलंदाजी झाली, आकाश गायकरची झाली, त्या गोलंदाजीवरती थोडी कठीण परिस्थिती जरूर पाहायला मिळाली होणार टीमकडे, ज्या 4 विकेट गमावल्या. परंतु सुमितने वेट अँड वॉच केलं. सध्या आपण पाहतोय आकाश लोंगलेला बॅक टू बॅक 2 मोठे फटके लगावलेत. पहिला चौकार, दुसरा सरळरित्या लॉंगऑफच्या डोक्यावरून आलाय षटकार. या 2 मोठ्या फटक्यांनी संघाची परिस्थिती सुद्धा तितकीच चांगली पाहायला मिळते. 19 धावा आता धावपळकावरती 4 विकेटच्या नुकसानीनंतर आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओल्ड जुना थर्ड ओव्हर. होऊ द्या खर्च, आहे आपलाच सरपंच.
पांडे सर चेक झाल्याच्या नंतर तो खिशामध्येच ठेवा. दोन मोठे फटके आकाश लोंगलेला यावेळी आपल्याला पाहायला मिळालेत. पुन्हा एकदा स्विच इट करण्याचा प्रयत्न. संधी वारंवार दरवाजा ठोकत नसते, परंतु संधीचा फायदा जरूर घ्यायचा असतोय. सुमितला सुद्धा या गोलंदाजीची नस जरूर पाहायला मिळते, जी ओळखली गेली का आणि त्याच पद्धतीचे स्विच इट करण्याचा प्रयत्न वारंवार सध्या सुमित मैदानात करताना दिसून येत आहेत. सरळरित्या एक षटकार सुद्धा आपल्याला पाहायला मिळाला होता, परंतु त्याच्यानंतर पहिल्या बॉलवरती जो स्विच इट केलेला चौकार होता तो फार सुंदर होता आणि तसाच प्रकार या तिसऱ्या बॉलवरती पाहायला मिळाला. परंतु इथे सरळरित्या किपरच्या हातात बॉल. सुंदर कमबॅक मित्र म्हणेल आकाश लोंगलेचं. दोन मोठे फटके खाल्ल्याच्या नंतर एक कॉन्फिडन्स लेवल ढासळली होती, परंतु त्याच्यानंतर कमबॅक पाहायला मिळत आहे. दोन गोलंदाजांचा विचार करायला गेला तर 9ची सरासरी आपल्याला पाहायला मिळाली होती 2 षटकांच्या अंती, परंतु त्याच्यानंतर पहिल्या 2 बॉलवरती आकाशने 10 धावा खर्च केल्या होत्या. यातून मात्र आता 2 डॉट बॉल आलेत. बॉल नंबर 5. पुन्हा एकदा तोच प्रयत्न आणि आता मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव तर या ठिकाणी कंप्लीट होईल. जितक्या ताकदीने फटका केला तितक्याच ताकदीने क्षेत्ररक्षण झालंय. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर नंबर 3. 20 धावा धावफलकावरती अद्यापपर्यंत लागल्या गेलेल्या आहेत. चांगला फटका यावेळी मात्र अगदी बुद्धी चातुर्याचा खेळ मित्र म्हणेल्या बॅटरच्या बाबतीत पाहायला मिळतोय. गॅप शोधली, सरळरित्या बॉल चौकारात. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या जाऊन पोहोचले ते अद्यापपर्यंत या ठिकाणी 4 विकेटच्या नुकसानी अंती 24 या आकड्यावरती. 24 रन्सचा स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 4 विकेट. मंडप डेकोरेटर सुशीलजी भालेराव, आपणास विनंती की आपण स्टेजशी संपर्क साधा. नाही तर आयोजन कमिटीचं तुमच्यावरती वॉरंट निघेल. लवकरात लवकर या आपण. सुशील भालेराव, कारण आता काही पर्यायच ठेवला नाही शिल्लक. रोहित गायकर गोलंदाजी मार्क वरती आणि इथे परतावं लागेल सुमित त्या बॅटरला. फार संधी निर्माण करून देणारा खरं म्हणायला गेलं तर मित्र म्हणे संघाची परिस्थिती चांगली करत होता, परंतु अशा वेळी मात्र सुमितला परतावं लागतंय. आणखी एक विकेट डाऊन होते. विकेट नंबर 5 बॅक टू डग आउट. चांगला फटका यावेळी मात्र बॉल जाईल लॉंग ऑफच्या डोक्यावरून सीमारेखा पार. येतोय तो कणकणीत षटकार. 30 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. पहिल्या बॉलवरती सुमितला परतल्याच्या नंतर मात्र निकीला बॅटर मैदानात दाखल झाला. आल्या आल्या त्याने सुद्धा षटकार लगावलाय.
आणखी एक बॉल. डॉटची सांगता यावेळी आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या मात्र 30 या आकड्यावरती पाहायला मिळते. इथे सुद्धा एक संत गतीचा क्रिकेट. एकच धाव धावफलकावरती येईल. या इनिंगचे 2 बॉल शिल्लक आहेत. 31 धावा धावफलकावरती लागल्यात. 5 विकेटचं नुकसान. सत्कार करा. हे घे. स्पीडअप करा उमरोली टीम. आणखी एक चांगला फटका आणि इथे काय घडलंय. थोडं दुर्लक्ष केलं मी तर म्हणेल अजय लोंगलेनी या बॉलवरती. आणि इथे आलाय चौकार. थोडं मिस केलं मी तर म्हणेल, दुर्लक्ष केला. अगदी नजर गेली असती तर मला वाटतं हा झेल जरूर पाहायला मिळाला असता. परंतु आता घडला वेगळंच. थोडस मी म्हणेल टीमसाठी ऍक्टिव्ह राहणं फार गरजेचं होतं. डिऍक्टिव्ह परिस्थितीत टीमलाच घेऊन गेलेत अजय. 4 धावा धावफलकावरती वाढल्या जातील. इथे डॉट बॉल पाहायला मिळतोय. दरम्यान इथे इनिंग ब्रेक पाहायला मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचले 35 आणि आता विजयासाठी मात्र क्रिकेटचा महत्वपूर्ण आकडा 36 धावसंख्येची गरज आहे स्वर्गीय दिवा पाटील प्रतिष्ठान उमरोली टीमला. नेक्स्ट मॅच बीड आणि अमराई. चला टॉस साठी आपण.
तमाम क्रीडा रसिकांचे पुन्हा एकदा करूया स्वागत. या मॅचकडे अर्थातच आपण पाहतोय 36 धावसंख्येची गरज आहे आणि या सलामीची जोडी मैदानात दाखल झाली आहे. अर्थातच स्वर्गीय दिबा पाटील प्रतिष्ठान उमरोली टीम, आकाश लोंगले आणि त्याच्या समवेत अजय लोंगले आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि गोलंदाजी मार्कवरती अर्थातच होणार टीम कडून गोलंदाजी करताना दिसेल. प्रभाकरजी देशमुख टॉस करून घ्या आपण आपल्या शुभ असते. टाक XYZ. चांगला फटका यावेळी मात्र आकाश लोंगलेच्या बॅट मधून येतोय तो मात्र दणदणीत सिक्सर. पहिल्याच बॉल वरती सनसनी खेळ निर्माण करणारा षटकार यावेळी जरूर पाहायला मिळाला. थोडं प्रेशर मध्ये आता गोलंदाज आपण पाहतोय विजय जो गोलंदाजी करतोय. आउटसाइड द ऑफ स्टंप, वाईडचा इशारा, वाईडच्या मारण्या अतिरिक्त बोनस धावफलकावरती. पुन्हा एकदा उचलण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग होत नाहीये, मिस केला गेला बॉलला आणि यावेळी मात्र डॉटची सांगता. विजयचा नेक्स्ट बॉल. समोर पुन्हा एकदा आकाश लोंगले. रणनीती फार चांगली आहे, परंतु पहिल्या बॉलवरती ज्या पद्धतीचा सिक्सर आकाश लोंगले कडून आला होता तदनंतर मात्र यावेळी विजयने त्याला जागेवरती स्थिरावून ठेवलाय. वाईट बॉल फेकून सुद्धा 36 धावसंख्येची गरज असताना मात्र इथे धावसंख्या जाऊन पोहोचले ते अद्यापर्यंत 7 आकड्यावरती 3 बॉल. पुलर लेंथ आणि यावेळी मात्र आउटसाइड द लेग स्टंप. इट इज अंपायर डिसिजन. वाईड, वाईडच्या मारण्या पुन्हा एकदा बोनस धावफलकावरती जरूर पाहायला मिळतोय. फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक तैनात, परतावा लागेल आकाश लोंगलेला. विकेट नंबर 1, बॅक टू डगआउट. पहिला झटका यावेळी लागला गेलाय तो मात्र स्वर्गीय दिबा पाटील प्रतिष्ठान उमरोली टीमला. बीडचे आले ते चालणार रे सगळं. न्यू बॅटर अतुल लोंगले मैदानात दाखल झालेत. वन मोर विकेट डाऊन. फार चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आता होणार टीम कडून. जी परिस्थिती पहिल्या 2 षटकांमध्ये होणार टीमची होती पहिल्या इनिंगला, तीच परिस्थिती आता या ठिकाणी आपल्याला स्वर्गीय दिबा पाटील प्रतिष्ठान उमरोली टीमची पाहायला मिळते.
आउटसाइड द ऑफ इट इज वाईड. आणखी एक करामत पाहायला मिळते. विजय, चांगली गोलंदाजी होत असताना तितकीच वाईट सुद्धा गोलंदाजी पाहायला मिळते. विकेट जरूर आल्या तुमच्या गोलंदाजीवरती, परंतु या धावत संख्येला जो ब्रेक लावायचा होता त्या पद्धतीचा ब्रेक लागला गेला नाही. चांगला फटका पुन्हा एकदा पाहायला मिळतोय, तो मात्र बॉल जाईल तर आता 4 धावांसाठी चौकार. आणखी एक बिग फाईट जरूर पाहायला मिळेल. बीड वर्सेस अमराई यांच्यातली लढत. 13 धावा धावपळकावरती लागल्या गेल्यात पहिल्या षटकाच्या अंती 36 धावा संख्येची गरज असताना. न्यू बॉलर मैदानात दाखल आपण पाहतोय सूरज. सांघिक कोट्यातली या सत्रातली दुसरी गोलंदाजी तो करताना जरूर दिसेल. फिक्स विजिटचा फटका या बॅट्समन कडून आपण अनुभवला होता, परंतु आता गोलंदाजीच्या स्वरूपात अतिशय चमचमत्या ट्रॉफीज आपण पाहतोय. चंदेरी कलर आणि त्याच्यावरती मात्र उल्लेखनीय कामगिरी करणारी टीम मात्र या ट्रॉफीपर्यंत जरूर पोहोचेल. चांगला फटका यावेळी अजयच्या बॅट मधून. समीकरणाची सांगड मित्रा. चौकार गेला यात दुःख नाहीये, परंतु सगळ्यात महत्वाचं सांगून देईल, अगदी इथे ज्याची विकेट सोडली आहे तो मात्र उमरोली टीमचा ज्याला विकेट टिकवण्याचा नाद आहे खरं म्हणायला गेलं तर. त्याची विकेट फार महत्वपूर्ण होती. ही विकेट जर प्राप्त केली असती त्या सामन्याचं चित्र वेगळं सुद्धा पाहायला मिळालं असतं, परंतु अजय लोंगलेंना जीवदान देऊन फार मोठी चुकी मैदानात केली आहे. चांगला बॉल आहे. डॉटची संगता. धावसंख्या मात्र 17 आकड्यावरती. 17 runs on scoreboard. Loss of 2 wicket. Outside the leg stump. It is wide. One more bonus. आणखी एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. कधी सामना होणार टीमच्या बाजूने चुकतोय तर कधी मात्र उमरोली टीमच्या बाजूने पाहायला मिळतोय. चांगला फटका दर्जेदार. मी हे म्हटलं होतं करा, ज्याने आज झेल ड्रॉप केला होता अजय लोंगलेंचा. अगदी संयमी खेळाडू आहे. सिक्सर पाहायला मिळतोय आणि त्याच्या बॅटमधून असे प्रहार आम्ही नेहमीच पाहतो. षटकाराला षटकाराच्या मदतीने धावा जाऊन पोहोचल्या तर 23 आकड्यावरती. आता मात्र त्याच खेळाडूच्या हातात अजय लोंगलेंचं मरण होतं. अगदी ज्याने पहिला कॅच ड्रॉप केला होता आणि इथे मात्र अजय लोंगलेला परतावं लागलंय. अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत गोलंदाज सूरजचे या ओव्हर मधले.
जागा घेऊन. पाच झाले. शेवटचा बॉल आहे का? अंपायर जरा स्पीडअप करा. इथे एकच धाव आली आहे. एका धावेच्या मदतीने 2 ओव्हरचा खेळ या ठिकाणी संपलाय. धावसंख्या जाऊन पोहोचले ते अद्यापपर्यंत 25 या आकड्यावरती 36 धावसंख्येचा पाठलाग करत असताना. चला चालू करा प्लीज. बारा बॉल आणि 11 धावसंख्येची गरज आहे. कुणाल गोलंदाजी मार्कवर आहेत. सांघिक कोट्यातला तिसरं षटक आहे. होणार टीम कुणालचा पहिला बॉल राईट आर्म राऊंड आणि यावेळी मात्र बॅटची कडा घेऊन किपरच्या हातात बॉल विसावला होता, परंतु थोडीशी चुकी सुमितच्या माध्यमातून मैदानावरती पाहायला मिळाली. एकच धाव धावफलकावरती येईल. शॉर्ट पिच बॉल आणि इथे मात्र परतावा लागेल ते दिलीप लोंगलेंना. आणखी एक झटका पाहायला मिळतोय. फार दर्जनीय सामने आजच्या दिवसात जरूर पाहायला मिळालेत. रतिमहारथींचा क्रिकेट अगदी क्षणाक्षणाला बदलत गेला. कधी बॅटिंग लाईन पाहायला मिळाली तर कधी बॉलिंग अटॅक सुद्धा पाहायला मिळालाय. आणि अशा परिस्थितीत मी मगाशीच म्हटलं होतं की गिरावले टीम सध्या आता तरी पाहायला गेलं तर अजूनपर्यंत टॉपमध्ये होती, परंतु तिथेच राजमाची टीमने त्यांना पराभवाची चव चाकली. त्यानंतर कर्जत बाजारपेठचा खेळ सुद्धा प्रदर्शने पाहायला मिळाला होता. त्यानंतर सिद्धिविनायक निरलपाडा सुद्धा सुंदर खेळ करत होते, परंतु यावेळी मात्र आता इथे असं बऱ्याच जणांना वाटलं होतं की 2 ते 3 षटकांमध्ये उमरोली टीम या विजयाला गवसणी घालताना जरूर दिसेल, परंतु तिथपर्यंत मी तर म्हणेल 2 षटकांमध्ये पोहोचले सुद्धा होते. परंतु आता कुणालने ज्या पद्धतीची गोलंदाजी करायला सुरुवात केली आहे, थोडासा ब्रेक धावसंख्येला त्याने लावलाय. महत्त्वपूर्ण विकेट मैदानाच्या बाहेर. चांगला फटका यावेळी. एक धाव कंप्लीट. संत गतीने क्रिकेट चालू आहे पहा. आता एका धावेच्या मदतीने धावसंख्या 27 या आकड्यावरती पाहायला मिळते. 9 बॉल शिल्लक आहेत आणि गरज असेल ती सुद्धा 9 धावसंख्येची. 9 आकडा जसं म्हटलं गेलं ना की 90 आले की भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांना फार व्यत्यय यायचा. हा आकडा पार करता करता सेंचुरी होण्यासाठी, परंतु त्याच आकड्याने एक त्यांच्या क्रिकेटच्या कामगिरीला उंची सुद्धा दिलेली आहे. परंतु इथे पाहूया कुणाल आता जशी गोलंदाजी करताय त्या पद्धतीत पाहायला गेलं तर उमरोली टीमला बॅकफुटवरती टाकायला सुरुवात केली का. आणखी एक डॉट बॉल. सामना क्षणाक्षणाला बदलतोय. चित्र पलटतंय, परंतु आता काय घडेल हे माहीत नाही.
परंतु इथे जर पाहायला गेलं तर कुणालने मात्र त्या करामतीला सुरुवात केली आहे. हा चांगला फटका आहे, परंतु इथे काय घडलं, उशिराने बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि या क्षणी आपण पाहतो या 2 धावा कंप्लीट होतील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या 29 या आकड्यावरती. 29 रन्स ऑन स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 4 विकेट. आणखी एक चांगला स्ट्रोक रोहनच्या बॅट मधून येतोय. बॉल जाईल डी फाईन लेग रिजन मधून सीमारेखा पार. 4 धावा आणि या 4 धावांच्या मदतीने धावा जाऊन पोहोचल्या त्या अद्यापपर्यंत 33 या आकड्यावरती. सहा बॉल आणि आता मात्र गरज असेल ती 3 धावसंख्येची. बस बाबा, लय भारी काम केलं. ज्याची पेंडिंग असेल तो टॉस जिंकला. सुमित गोलंदाजी मार्क वरती. 6 बॉल आणि 3 ची गरज. मगाशी सुद्धा आठवण काढली होती, मला वाटतं प्रभाकर देशमुखांच्या जोडीला जरूर आहेत. गतवर्षीचा सामना मला वाटतं बंटी पेंडारीची टीम काटरान आणि त्याच्या विरोधात वर्णे टीम. पलीकडल्या वर्षी मला वाटतं हेच मैदान आहे आणि काहीशा 4 धावांची गरज होती काटरान टीमला. प्रभाकर देशमुख यांनी त्या धावा दिल्या नव्हत्या करून. फटका केला गेला आणि यावेळी 2 धावा कंप्लीट होतील. प्रयत्न चांगले आहेत. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या 35. स्कोर लेवल झालाय. विजयासाठी आता 1 धावसंख्येची गरज आहे. विजयासाठी 1 धावसंख्येची गरज आहे. सामना बरोबरीत सुटल्यानंतर सुपर ओव्हर केली जाईल. स्पर्धेचा नियम. इतकी चांगली विकेट पाहायला मिळते. अफलातून आजच्या दिवसातली सर्वोत्तम कॅच म्हणावी लागेल. फार चांगली कॅच मी तर म्हणेल यावेळी. ज्ञानेश्वर कदम आपण मंचावरती या. आयोजकांकडून तशी विनवणी आहे. महेश आपण सुद्धा या. आमचं काय नसतं, आम्ही आयोजकांनी जसा कॉल दिलाय तसे बोलवतो. स्पीड अप करा प्लीज. परेश अगदी उशिराने का होईना मैदानात धाडला गेला आणि त्यांच्याच बॅट मधून येतो विजयी षटकार.